वाशिम जिल्ह्यात मागील वर्षी जर बघितलं तर खरीप हंगामात अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं। जवळपास सोयाबीन असो, तूर असो, इतर पिकेही मोठ्या प्रमाणात या अतिवृष्टीच्या झपाट्यात आले होते आणि मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना नुकसान झालं। त्यानंतर राज्य सरकारने या नुकसानीची भरपाई देण्यात आली होती। मात्र पीक विमा ज्या शेतकऱ्यांनी काढला त्याच पीक विमा शेतकऱ्यांना मिळाला नाही आणि त्याची कोणती मदत मिळाली नाही। जिल्ह्यात जर बघितलं तर या पूर्ण महसूलपैकी एकच महसूल या नोंद झाली आहे। मागील जर बघितलं तर पालकमंत्री या वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर होती। 2 वेळा त्यांनी वाशिम जिल्ह्यातील या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली। त्यावेळेस त्यांनी सांगितलं नांदेड जिल्ह्याच्या तुलनेत जिल्हा हा लहान असला तरी हे जिल्ह्याची जी व्याप्ती जे अतिवृष्टीने नुकसान झालं तो खूप मोठा आहे। त्यामुळे या पीक विम्यातून या जिल्ह्यातले काही जिल्ह्यातील काही महसूल हे विभाग हे डावळले। त्यामुळे अनेक शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे। आपलं काय शेतकरी आहे त्यांच्याकडून जाणून घ्या नेमकीच काय परिस्थिती। दादा काय परिस्थिती, काय डावळलं, काय म्हणणं आहे तुमचं आता मागणी आहे? गेल्या वर्षी प्रचंड अतिवृष्टी झाली, त्यामुळे सोयाबीन असेल, तूर असेल, वेगवेगळ्या पिकांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। हे आम्हीच नाही म्हणत, तर त्यावेळेस पाहणी केलेले वाशिमचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांनी सुद्धा मान्य केलं की नांदेडनंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वाशिम जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त अतिवृष्टीने पिकांचं नुकसान झालेलं आहे। असं असताना हे सरकार काय करत आहे? आमच्या शेतकऱ्यांनी जवळपास 29 लाखाच्या वर शेतकऱ्यांनी या जिल्ह्यामध्ये पीक विमा भरला आणि त्याचे 15 ते 16 कोटी रुपये असे त्या पीक विमा कंपनींना त्या बदल्यात मिळाले। परंतु असं असताना आंधळं दळतं आहे आणि कुत्रं पीठ खातं आहे अशी या सरकारची दैनावस्था झालेली आहे असंच म्हणता येईल। याचं कारण असं की सरकार आंधळं झालं आहे आणि या पीक विमा कंपनींना फायदा करण्याचं एक धोरण त्यांनी राबवलं असा आमचा आरोप आहे। कारण या जिल्ह्यामध्ये केवळ एक मंडळ म्हणजे करंजी मंडळ मालेगाव तालुक्यामधील हे फक्त पीक विम्यासाठी पात्र ठरवण्यात आलेलं आहे। तेही सुद्धा त्या ठिकाणी सुद्धा 4% फक्त मोबदला देण्यात येणार आहे। म्हणजे हा वाशिम जिल्ह्यावरती केलेला सरासरी अन्याय आहे आणि यामुळं शेतकऱ्यामध्ये प्रचंड संतापाची लाट आहे। जर मायबाप सरकार या बाबतीत गांभीर नसेल तर निश्चितच या शेतकऱ्यांचा रोष वाढून निश्चितच एक मोठं आंदोलन या निमित्ताने या जिल्ह्यामध्ये रूप धरणार आहे, एवढं मात्र खरं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं 17,500 पर हेक्टरी पीक विमा मिळणार आणि याच्यात नेमकंच आता 4%च जिल्ह्यात जे शेतकऱ्यांना पीक विमा म्हणजे मिळणार आहे आणि बाकीच्या म्हणजे जवळपास अनेक शेतकऱ्यांना नुकसान झालं मात्र ते आता याच्यातून डावळले जाणार आहे। साहेब कसं आहे, बोलाचीच भात आणि बोलाचीच कढी असा प्रकार झालेला आहे। केवळ मुख्यमंत्र्यांनी पीक विम्याची जी मर्यादा आहे NDRF SDRF या माध्यमातून जी ठरवली त्यापेक्षा वाढून त्या ठिकाणी घोषित केली, परंतु केवळ ह्या घोषणा हवेतच विरतात। कारण प्रत्यक्षामध्ये ज्या ठिकाणी प्रचंड नुकसान झालेलं आहे त्या ठिकाणी पीक विमा कंपनीचे मुजोर अधिकारी असतील, कर्मचारी असतील, हे त्या पद्धतीनं त्या ठिकाणी सर्वे करत नाहीत, त्या पद्धतीनं तसा अहवाल पाठवत नाहीत आणि शासनाचे प्रतिनिधीसुद्धा त्यावरती विशेष लक्ष धरत नाहीत। या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीसुद्धा झोपलेले आहेत, त्यांना शेतकऱ्यांचं काही घेणं देणं नाही। केवळ त्यांचं टक्केवारी आणि विकास या काही बाबतीतच त्यांचं फक्त लक्ष आहे की काय असा प्रश्न या निमित्ताने पडतो। म्हणून खऱ्या अर्थाने या जिल्ह्यातील बळीराजा हा पूर्णपणे खचलेला आहे, तो प्रचंड म्हणजे वैतागलेला आहे की त्याचा उदरनिर्वाह कसा भागवायचा। महागाई प्रचंड वाढलेली आहे, असं असताना जर हक्काचे पीक विम्याचे पैसे मिळत नसतील तर शेतकऱ्यांनी करायचं काय? नक्कीच आपल्यासोबत अजून एक शेतकरी येतं। मला एक सांगा, 46 आपले महामंडळ आहे त्याच्यातले समजा महसूल याच्या अंतर्गत जे नुकसान झालं आहे त्याच्यातले 4%च शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे। 4% शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे, पण ती तुटपुंजी झालेली आहे आणि बाकीचे शेतकरी हे शासनानं वाऱ्यावर सोडलेले आहेत। पीक विमा कंपनी ही गब्बर झालेली आहे। महाराष्ट्र शासनाचा सगळ्यात जास्त कंपनीला फायदा करण्याचा उद्देश आहे आणि शेतकरी हे मेटाकुटीस आणून ठेवायचा आणि शेतकरी हा मातीत मिसळला कसा गेला पाहिजेत या पद्धतीनं शासनाचं धोरण आहे। त्यामुळं शेतकरी हा प्रचंड संतापाच्या लाटेत आहे आणि शासनाने या कंपनीला काहीतरी हे केलं पाहिजे आणि शासनाने शेतकऱ्याप्रती मोबदला दिला पाहिजे आणि सर्व याचा गणाचा या कंपनीने समावेश केला पाहिजे। नक्कीच आपल्यासोबत अजून शेतकरी येतात। दादा काय परिस्थिती, इकडे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं पण मात्र पीक विमा आता तुम्हाला मिळत नाही? अतिशय फार नुकसान झालेलं होतं। सरकारने सुद्धा जाहीर केले होते की प्रत्येकाला पीक विमा, आर्थिक मदत, नुकसान भरपाई सगळ्याला भेटेल। काही शेतकऱ्याला तर सोयाबीन सोंगायचं सुद्धा काम नाही पडलं आणि तरी सरकार म्हणते की हे वाशिम जिल्ह्यातनी फक्त एकच मंडळ त्याने हे केलं आणि बाकीचे मंडळ वाऱ्यावर सोडले।
अतिशय नुकसान झालं तरी शेतकरी हवालदिल झाला तरी सरकार म्हणते की नुकसान नाही झालं. याचा अर्थ हेच की जे एकच मंडळ झालं निवडलं गेलं आणि बाकीचे मंडळ निवडले नाही गेले तर शेतकऱ्याचा एकच म्हणणं आहे की आमचं नुकसान नाही झालं का, एकाच मंडळात नुकसान झालं का. त्याच्यावर सरकारने विचार करावा आणि बाकीचे मंडळ यांनासुद्धा पीक विमा शेतकऱ्यांना मिळावा अशी मी सरकारला विनंती करतो. हे जर मागण्या नाही झाल्या तर तुम्ही काय करणार आता समोर? हे जर मान्य झाल्या तर आम्ही सरकार आंदोलन करू, शेतकरी संघटित करू आणि सर्व शेतकरी गावोगाव जाऊन या कलेक्टर ऑफिसमार्फत आम्ही निवेदन देऊ आणि संघटित होऊन जे काय तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. नक्कीच होते शेतकरी. या शेतकऱ्याचं एक मत आहे, आम्ही जिल्ह्यातील सर्व शेतकरी एकत्र येऊ आणि हे जे 46 मंडळ येते ह्याच्यात जर पीक विम्यामध्ये बसले नाही तर मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळेस शेतकऱ्यांनी दिला आहे. कॅमेरामन सचिन राणेसह विठ्ठल देशमुख, TV9 मराठी, वाशिम. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.